निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तू मला बोलवलंस मैनावती? तुम्हाला वार्ता कळलीच असेल ना? मी साधनेत होतो, तुला कल्पना असावीच। काय झालं? राज्याच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तुमचेच कोणी शिष्य आले आहेत। ही तर शुभ वार्ता आहे। कोण आले आहेत ते मला पाहू द्या। कुठे आहे अतिथी? त्यांना प्रवेशद्वारापाशीच थांबविले आहे। ह्याचा अर्थ तू त्यांना आत प्रवेश दिला नाहीस। स्त्री राज्यात बाहेरचं कोणीही येणार नाही हे मी आधीच सांगितले होते। परंतु तो माझा शिष्य आहे हे त्याने सांगितले असेलच ना? तुम्ही मला या संदर्भात आधी कल्पना का दिली नाही? मैनावती, त्याची कल्पना मलाही नव्हती। त्यांचे इथे येण्याचे काय प्रयोजन आहे ते मला कसे समजेल मैनावती? आधी आमची भेट तर होऊ दे। याचा अर्थ मी त्यांना स्त्री राज्यात प्रवेश द्यायचा असेच ना? त्यांना प्रवेश नाकारावा असे तुझ्याकडे काही कारण आहे का मैनावती? ते इथे आले आणि तुम्हाला घेऊन गेले तर? मी असा कसा जाईन मैनावती? तसे तुम्ही मला वचन द्या, तरच त्या अतिथींना मी प्रवेश देईन। ठीक आहे, मी तुला वचन देतो मैनावती। या स्त्री राज्यातून त्यांच्या सोबत मी जाणार नाही। आधी बैस, ये। ह्या दिवसात तू तुझी काळजी घ्यायला घे। कोणी आहे तिकडे? श्रीनाथांनी बोलवलं आहे, कोणीतरी जायला हवं। मी जाते, लवकर जा, त्यांना वाट पाहायला लावू नको।
देवींना जे नाथ आलेले आहेत ते काही फार आवडलेलं नाहीये. पण श्रीनाथांनी कशाला बोलवलं असेल? मुख्य प्रवेशद्वारावर अतिथींना अजूनही थांबवले आहे. कदाचित त्याच संदर्भात असणार. माझ्यासाठी काय आज्ञा आहे गुरुवर? मुख्य प्रवेशद्वारावर जे अतिथी आले आहेत त्यांना सन्मानाने राजवाड्यात घेऊन यावे. जशी आपली आज्ञा गुरुवर. आणि एवढेच नाही तर त्यांच्या स्वागताची उत्तम तयारी तुम्ही सगळ्यांनी मिळून करा. राजवाड्यामध्ये त्यांच्यासाठी एक विशेष कक्ष तयार करा. त्यांच्या व्यवस्थेमध्ये कुठलीही उणीव राहणार नाही असे पहा. मी आपण सांगितल्याप्रमाणे सगळी व्यवस्था करायला घेते. देवी, आमच्यासाठी काही सूचना आहेत का? नाही, श्रीनाथ जसे सांगताहेत तसे करा. मैनावतीला घेऊन मी राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर येतो. तोपर्यंत तुम्ही अतिथींना घेऊन तिथे यावे. जशी आपली आज्ञा. येते मी. सगळ्यांनी तात्काळ कामाला लागा. श्रीनाथ आणि देवी अतिथींचं स्वागत करायला पुढे जाणार आहेत. आपल्याला सगळ्यांना स्वागताची पूर्वतयारी करायची. चला. हे बघ मैनावती, मला त्यांना सामोरे गेलेच पाहिजे. त्याचे यथोचित स्वागत व्हायला हवे. आणि माझी तर अशी इच्छा आहे की तूही माझ्यासोबत यावेस. मला तर काय करावे हे समजत नाही. अतिथी देवो भव. कानिफा, तू अगदी योग्य मार्गावर आहेस. मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी आता अवघा काही कालावधी उरला आहे. इतक्या मोठ्या कालावधीत मच्छिंद्रला कोणीही भेटलेले नाही. त्यामुळे आता कोणीतरी त्याच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मच्छिंद्रनाथांनी स्त्री राज्यातून बाहेर येण्यासाठी तुझे त्याच्यापर्यंत जाणे अत्यंत आवश्यक आहे. तुझी आणि मच्छिंद्राची भेट ही एका नव्या पर्वाची सुरुवात ठरणार आहे कानिफा.
हे गुरुवर, आपल्याला स्त्री राज्यात प्रवेश करण्याची अनुमती मिळाली आहे. श्री मच्छिंद्रनाथ आपली प्रतीक्षा करतायत. कानिफा, भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. गुरुवर, आपल्याला पाहण्याची भेटण्याची इच्छा आज पूर्ण झाली. शुभम भवतु. इथे आलास ते उत्तम केलेस. हे असे राज्य आहे हे ठाऊक नव्हते. कानिफा, या राज्याची ही साम्राज्ञी मैनावती. नमस्कार करतो. मी यांची धर्मपत्नी आणि यांच्या होणाऱ्या मुलाची आई.
कानिफा, स्त्री राज्यात मच्छिंद्रास भेटण्याचे निश्चित कारण तुला ठरवावे लागेल. तिथे किती काळ वास्तव्य करायचे, मच्छिंद्रास नक्की काय सांगायचे, एकूण योजना काय करायची, हे सारे तुला ठरवावे लागेल. नाथ परंपरेच्या कार्याला सुरुवात झाली तेव्हा मच्छिंद्राचे स्त्री राज्यात जाणे योजिलेलेच होते. त्यामागे निश्चित कारणही होते. परंतु आता स्त्री राज्यातून मच्छिंद्रास बाहेर आणता आणता तू तिथे थांबणार नाही, याची काळजी घे. स्त्री राज्यात तुझे अधिक काळ थांबणे अपेक्षित नाही. तुला अत्यंत सावध राहावे लागणार आहे कानिफा.